हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर 2 दिवस झालं माझं काही ब्लॉग बनवणं झालं नाही, कारण साईचे UDID कार्डचं जे असेसमेंट होतं त्याची धावपळ चालू होती आमची. तर त्याच्यासाठी मी काय ब्लॉग बनवला नाही, कारण दिवसभर तिथंच थांबावं लागत होतं. तर असेसमेंट म्हणजे काय किंवा असेसमेंटमध्ये काय काय प्रश्न विचारले जातात हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. तर ज्याचं असेसमेंट म्हणजे ज्या व्यक्तीचं असेसमेंट असतं किंवा ज्याचं UDID कार्ड काढायचं असतं तर त्याला प्रश्न विचारले जातात ह्याच्यासाठी की म्हणजे असेच नॉर्मल प्रश्न असतात की म्हणजे त्याला समजतं आहे किती किंवा त्याला ओळख किती आहे लोकांशी, तो काय काय करू शकतो, हे सगळे प्रश्न त्याला विचारतात. तर साईच्या बाबतीत असं नव्हतं, कारण साईला बोलता येत नाही, त्याच्यामुळे ते जे काही प्रश्न होते ते आम्हालाच विचारत होते. तर मी तिथं थोडंसं व्हिडिओ काढलेला आहे तिथला, तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग मी त्यामध्येच तुम्हाला सांगेन की कोणते कोणते प्रश्न साईसाठी विचारले होते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच करा आणि प्लीज गाईज सपोर्ट करा. चला तर बघूया आपण. तर आम्ही इथे पोचलेलो होतो आणि आम्हाला पोचायला 10 वाजलेल्या होत्या. तर सकाळी लवकरच निघालो होतो. तर इथे गर्दी पण खूप झालेली होती 10 वाजताच. आणि तर साईचा मामा केस पेपर काढत होता, म्हणून मग मी बाहेर आले साईला घेऊन. तर साईला झोप आलेली होती, म्हणून मग पुन्हा त्याला आतमध्ये घेऊन आले. आणि इथे आल्यानंतर समजलं की 2 तास सर येणार नव्हते, तर सरांची मीटिंग चालू होती. तर मग साईला झोप आलेली, तर मी इथे झोपवलं. आणि तुम्ही बघू शकता इथे गर्दी पण खूप झालेली होती आणि आमचा 3रा नंबर होता. त्याच्यानंतर सर आले आणि मी साईला उठवलं. तर इथे आमचा नंबर वगैरे आलेला होता. तर साईला झोपून उठवलं आणि त्याच्यानंतर सरांनी चेकअप वगैरे केलं. पण असेसमेंटसाठी आम्हाला अर्धा 1 तास लागणार होता अजूनही. तर त्याच्यासाठी मग मी साईला घेऊन जेवणासाठी गेले. इथंच एक कॅन्टीन होतं, तर तिथे घेऊन गेले. कारण सकाळी मी येताना त्याला काहीच खायला वगैरे घेऊन नव्हते आले, कारण मला वाटलं लगेच जाईन, कारण ह्याच्या आधी आम्ही 2दा आलो होतो तर लगेच गेलो होतो. पण यावेळेस असं नाही झालं, खूपच उशीर झाला आणि 1:30 वाजलेले होता. ऊन पण खूप वाढलेलं होतं, तुम्ही बघू शकता. तर इथे मग उपाहारगृहामध्ये मी आले साईला घेऊन आणि त्याला जेवणासाठी आम्ही वरण भाताची ऑर्डर केली. तर तुम्ही बघू शकता त्याला भूक पण लागलेली होती, पण तरीसुद्धा त्याने इथे वरण भात खाल्लेला नाही, कारण त्याला घरी जायचं होतं. तो खूप चिडचिड वगैरे करत होता आणि तुम्ही बघू शकता त्याचा चेहरा. त्याला घरी जायसाठी खूपच रडत होता. आणि त्याच्यानंतर मग असेसमेंट वगैरे झालं. आणि तर इथे आमचं असेसमेंट वगैरे झालेलं होतं आणि असेसमेंट झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आम्ही जाणार आहोत घरी, कारण आम्हाला घरी जायला आता 5 म्हणजे इथून निघायलाच 5 वाजलेले आहेत. आणि साई खूपच असेसमेंट वगैरे झालं. तर असेसमेंटमध्ये काय प्रश्न विचारले, तर साईबद्दलच प्रश्न होते की त्याला माणसांची ओळख आहे का, तो आम्हा सगळ्यांना ओळखतो का, किंवा त्याला जर एखादी गोष्ट पकडायला दिली तर तो म्हणजे घेतो का, खेळण्यांसोबत खेळतो का, असे काही बरेचसे प्रश्न विचारले. जर त्याला भूक लागली तर त्याला म्हणजे जेवण मागतो का, असे प्रश्न विचारले. तर तसं काही होत नाही आहे. त्याला भूक जर लागली तर तो जेवण अजूनही मागत नाही, मनानेच आपल्याला त्याला चारावं लागतं. किंवा असं एखादी गोष्ट जर त्याला आपण देत असो तर तो घेतो, पण असं पटकन एखादी गोष्ट नाही घेत. तर असे बरेच प्रश्न विचारले त्याला. आणि त्याच्यानंतर मग घरी आलो.
तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. कारण काय होतं, बरेचसे पॅरेंट्स आहेत ज्यांना आपल्या मुलाचं UDID कार्ड काढायचं आहे आणि त्यांना माहिती नाही आहे UDID कार्ड कसं काढायचं किंवा कुठे काढायचं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काय होतं, जेव्हा आम्ही UDID कार्ड सरकारी हॉस्पिटल ससूनमध्ये गेलो होतो आम्ही, तेव्हा त्यांनी अपॉइंटमेंटच आम्हाला 3 महिन्यानंतरची दिली होती. पण जिथे आता आम्ही पाषाणला गेलो होतो तिथे 2-3 दिवसातच काम झालेलं होतं आणि त्याचं आता असेसमेंट झालं, तर त्यांनी लगेच आम्हाला दुसऱ्या दिवशीच बोलवलं की ते सर्टिफिकेट आहे ते घेऊन जावा म्हणून. मग त्याच्यासाठी मग तुम्हा कोणाला UDID कार्ड कोणासाठी पण काढायचं असेल तर कमेंट करून मला नक्कीच सांगा. त्याच्यासाठी मी अजून एक ब्लॉग बनवेन की तिथला ॲड्रेस वगैरे तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.